नमस्कार. आज आम्ही चाललो आहोत मित्र किडे बायो सोल्युशनच्या नेचर वॉक म्हणजे मित्र किड्यांच्या बघण्यासाठी. आणि आज आहेत स्वाती, प्रथम आणि जिजा. आता आम्ही सकाळी 6:45 निघालोय घरून आणि आम्हाला पोचायचं आहे म्हातोबाची टेकडी पुण्यात. तिकडे डॉक्टर राहुल मराठे आहेत जे हा मित्र किडे बायो सोल्युशनचे म्हणजे ते चालवतात ही कंपनी आणि त्याच्या थ्रू ते असे इव्हेंट्स घेतात. आज आम्ही पहिल्यांदा त्यांना भेटणार आहोत. आणि प्रथम आणि तिचा एक्साइटेड आहेत किडे बघायला, जे आमच्या बागेत पण असतात त्या किड्यांची माहिती घ्यायला. चला जाऊया, बघूया. हां नमस्कार. आम्ही आलेलो आहोत इन्सेक्ट वॉकला म्हणजे मित्र किड्यांचा बघण्यासाठी. म्हातोबाची टेकडी आमच्या मागे तुम्हाला दिसेल तिथे. इकडनं आम्ही जाणार आहोत आणि आत्ता सगळा ग्रुप तिकडे उभा आहे आणि एक छोटी मुंगी पाहत आहेत. ते मुंगी जी आपल्या घरात असते पण ती थोडीशी, त्या मुंगीची माहिती पण आपण ऐकायला चाललो आहे. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मित्र किडे. चला जाऊया मग. आत्ता आम्ही माशा पण पाहिल्या 2, त्या माशांची माहिती दिलेली आहे आणि पुढची जी किड्याची माहिती असेल ती तुम्हाला ऐकायला देतो आम्ही. तर आता आम्ही चाललेलो आहोत म्हातोबाच्या टेकडीवर. आणि हा मागे जो रोड दिसतोय तिकडे उजवीकडे आणि डावीकडे गाडी पार्क करू शकतात तुम्ही आणि मग तिकडनं तुम्ही वर येऊ शकतात. आणि त्याच्यामुळे झाड लवकर क्रंपल होतं किंवा मरतं लवकर. सगळं त्यांनी खाऊन टाकलेलं असतं त्याचं. सगळे छोटे छोटे ऍसिड्स आहेत. त्यांचे सगळे फिमेल्स असतात, ते भरपूर एग लेइंग करतात आणि त्याच्यात दे कॅन चेंज द सेक्स. म्हणजे ते काही मेल्स तयार होतात तेव्हा त्यांना कॉलनी शिफ्ट करायची, त्यावेळी त्यांना विंग्स डेव्हलप होतात. अदरवाईज विल बी ऑन दिस द एंटायर कॉलनी इज हिअर. genetic diversity must be fighting back. They have their own strategies, but these guys are much advanced. They overcome that strategy and go ahead. सो आता आम्ही चाललो आहोत बाकीचे किडे बघायला. कोणाचं आहे हे फार महत्त्वाचं आहे, कारण काही दिवस खूप सारे वेगवेगळे असे व्हिडिओज पण फिरतात की नक्की काय आहे, म्हणजे मुंग्या आहेत का, म्हणजे काय आहे नक्की. लोक याला दोन्ही म्हणतात की मुंग्या पण अशी वारुळं बांधतात आणि वाळवी पण बांधतात. पण मुंग्या, आपल्याकडच्या मुंग्या एवढी उंच वारुळं बांधत नाही. मुंग्या पण वारुळं बांधतात पण ती छोटी असतात. हे जे वारुळ आहे हे वाळवीचंच आहे वारुळ. आणि इथे खूप मुंग्या तुम्हाला चालताना दिसतील, पण या मुंग्या वाळवी खायला आलेल्या, त्या राहायला नाही आलेल्या. वाळवी म्हणजे आपल्या लाकडांमध्ये जी असते ती पांढरी. आता वाळवीला म्हणतात पांढरी मुंगी किंवा व्हाईट अँड. पण वाळवीचा आणि मुंग्यांचा ॲब्सोल्युटली काही संबंध नाही. वाळवी या झुरळांच्या जास्त जवळ आहे, म्हणजे जर का झुऑलॉजिकली स्पीकिंग. आणि या सगळ्या मुंग्या, युजली मुंग्या आणि वाळवी एकमेकांचे कट्टर शत्रू असतात, त्याच्यामुळे मुंग्या या सगळ्या वाळवीला खायला आलेल्या आहेत. या मुंग्यांबद्दल मी नंतर सांगेन. यांचं नाव आहे मिर्मिकॅरिया. कमिंग बॅक टू टर्माइट्स, वाळवीमध्ये मेजर वर्कर्स आणि मायनर वर्कर्स असे 2 प्रकार असतात. तर मेजर वर्कर्स तो जो गोळा बनवतात त्या सगळ्या मिक्सचरचा, तर त्याला बोलस म्हणतात. मेजर वर्कर्सचा बोलस मोठ्या साईजचा असतो. जे त्याच्याहून छोटे वर्कर्स असतात, मायनर वर्कर्स, त्यांचा बोलस छोट्या साईजचा असतो. आणि तुम्ही इमॅजिन करा की समजा एका मोठ्या बाटलीमध्ये आपण खूप बॉल्स टाकलेत आणि त्याच्यामध्ये मार्बल्स टाकले, तर कसं टाईट पॅकेजिंग होईल तसं ते मोठ्या आणि छोट्या बॉल्स एकमेकांमध्ये पॅक बसतात आणि हे असं घट्ट स्ट्रक्चर तयार होतं. आणि आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला पंख असलेल्या वाळव्या सगळीकडे उडताना बघतो, राईट. सगळीकडे आपल्या घरात येतात. तर युजली काय होतं की वाळवीची जेव्हा कॉलनी सुरू होते, तिला 2 किंवा 3 वर्ष झाली की वाळवीची कॉलनी रिप्रोडक्टिव्ह प्रोड्यूस करते की जे बाहेर जाऊन मेट होती.
ही अवस्था आहे. तर त्याच्यात असं छोटी असते, खूप बारीक 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 असे काटे असल्यासारखं असतं आणि मागं त्याला एक काळं हे हुडसारखं. तर ते सगळं त्याची एक्झुवी म्हणजे त्याची जी पूप असते ती सगळी पूप त्याच्यात पॅक करून ठेवतो, कुठे इकडे तिकडे टाकत नाही. आणि ती पूप सगळी पाठीवर घेऊन तो कॅरी करतो. इट ॲक्ट्स ॲज अ कॅमॉफ्लेज ऑल्सो, म्हणजे ते स्वतःला कव्हर करून घेतो. यू कॅन हॅव दिस लेन्स आणि त्याच्या खाली बघ, ठीक आहे, सगळ्यांनी बघा. आत्तापर्यंत पाहिलेल्या किड्यांमध्ये मुंगी, नंतर मावा किडा, त्याच्यानंतर नागतोडा, त्याच्यानंतर अजून 2 ते 3 किडे होते, त्यांची नावं आता मी विसरलो, प्रथमने लिहून घेतलीत. मुंबईचं मेट्रो कारशेड अजून काही बनलं नाही, म्हणजे नवीनवालं दुसरं ते पुण्याचं मेट्रो कारशेड. गॅस्टर म्हणजे पोट, जेव्हा ते डिस्टर्ब होतात तेव्हा ते त्यांचं पोट असं आकाशाकडे वर करून चालतात. याच्यातून सो आता त्यांना जर का हात लावला किंवा काही केलं तर दिसेल की ते त्यांचं पोट वरती उचलतात. त्याच्यातून बाहेर पडत राहतो. अग्रेसिव्ह पोश्चर म्हणतात. आणि उचललेल्या पोटातनं ते अलार्म फेरोमोन सगळीकडे सोडतात. चला आता जायचंय आपल्याला, तेव्हा तिकडे जायचंय. चला भिंतीच्या आत. हो भिंतीच्या आत गेली जिजा. अरे बापरे, भिंतीच्या आत. आता अरे परत आली बाहेर. कुठे आली बाहेर? पाऊच नाही पडलं ते तेवला. हा मग 2च थेंब पडले ना. बघ आता आपण टेकडीवर चढतोय. जा. प्रथम तिथे तिथे ते बाई. एकदम छोटे छोटे स्विमिंग करायला छोटे छोटे एकदम गप्पी मासे का? ओके. कधी कधी पानांवरची अशा लाईन्स दिसतात व्हाईट, तर त्या पण लाईन्स म्हणजे एक प्रकारच्या लीफ मायनर करत असतात नावाचे किडे असतात. त्याला मराठीत नागअळी म्हणतात. नागळी. वो अंदर से बीच में दे माइन थ्रू दी लीफ टू लेयर्स. पालेभाजी जास्त त्याचा ऍक्च्युली ते ड्रॉइंग कसं आहे त्याच्यावरनं पण स्पेसिस ओळखता येते. इव्हन इफ यू डोंट सी देम, जस्ट लुकिंग ॲट द वे दे हॅव मेड दॅट ड्रॉइंग यू कॅन आयडेंटिफाय. मग नागळीला कोण खाऊ शकतं? कुठला किडा? नॉर्मली क्रायसोपेरला म्हणून आहे, त्याची अळी पण खाते. ओके. किंवा एक वॉस्प आहे, त्याला ट्रायकोग्रामा चिलोनिस म्हणतात. ती वॉस्प जाऊन त्याला पंक्चर करते आणि त्याच्यात अंडी घालते. ट्रॅप लावतो. हा ट्रायकोग्रामाचं. नागळी इज ऑल्सो काइंड ऑफ लेपिडोप्टेरा. इट्स अ बीटल ऍक्च्युअली. इट्स अ बीटल. पण म्हणजे त्यांना नॉर्मली ते नाग अळी म्हणलं जातं कारण त्यात अळीसारखं दिसतं. ग्रब असते ती याच्या बीटलची आणि त्याला भूक पाडून तो बाहेर पडतो. आणि तो जेव्हा पान खातो पूर्ण त्याच्यानंतर मग ते अंड खालती टाकतो ना तो मातीत आणि मग परत ती माशी होते आणि मग परत ती पानावर. मग त्यांची लाईफ सायकल कशी ब्रेक करायची? तिथे रिलीज केलं बीटल्स किंवा ट्रायकोग्रामा जर रिलीज केले ना तर ती त्या अळीलाच पंक्चर करते किंवा त्यांच्या एग्सना पंक्चर करते. ओके थँक्स. तर या युजली या गॉल्सचा झाडाला असा काही त्रास विशेष होत नाही. हे गॉल करणारे इन्सेक्ट्स असतात. कधी कधी या वॉस्प असतात, कधी कधी छोट्या छोट्या माशा असतात. तर त्या झाडाच्या आतमध्ये जाऊन हे असं त्यांना राहण्यासाठी घर तयार करतात. आणि तुम्ही जर हे कट करून बघितलं तर आतमध्ये एखादी छोटी वॉस्प किंवा छोटी माशी तुम्हाला दिसेल. आणि आतमध्ये त्यांचं एक मायक्रो एन्व्हायरमेंट तयार होतं. आतमध्येच त्या राहतात, अंडी घालतात आणि मग त्याच्यानंतर पाण्याच्या बाहेरनं भूक पाडून उडून जातात.
तेव्हा साधं कणिक लावायची, कणिक लावून काढायची. इथे इथे ते बघ, मी तुला तो केसवाला किडा दाखवतो. ते बघ सगळे बघतायत. हा. दुसरा जो डंग बिटेल असतो तो जमिनीतून खालून येतो, त्याला बरोबर सेन्स होतं की इथं डंग आहे, डंग पाहिलं, खालून येतो टनल करून, आतून गोळे गोळे बनवून घेऊन जातो. वरचा जो असतो तो इथे एग्लिंग करतो, वरून गोळे बनवतो आणि घेऊन जातो. आणि एक जण मध्ये राहतो, तो मध्ये बसून सगळं खातो आणि त्याचे बॉल्स बनवून घेऊन जातो. सो आज आम्ही मित्रकिडा असं सहलीला आलो किंवा वॉकला आलो असं म्हणू शकतो. आणि त्या मित्रकिडांबद्दल आता डॉक्टर राहुल मराठे सांगतील थोडक्यात. तर मी डॉक्टर राहुल मराठे, मी एक एंटोमॉलॉजिस्ट आहे, म्हणजे कीटकशास्त्रज्ञ. आणि मित्रकिडा फाउंडेशन फॉर इन्सेक्ट रिसर्च अँड कन्झर्वेशन असं आमचं एक छोटंशी एक NGO म्हणायला हरकत नाही. पण या फाउंडेशनच्या अंडर आम्ही बऱ्याचशा पॉप्युलरायझेशनची कामं करतो, इन्सेक्ट पॉप्युलरायझेशन. म्हणजे कारण इन्सेक्ट्सबद्दल खूप कमी माहिती आहे, किंवा जी माहिती आहे ती फक्त एवढीच आहे की त्यांना मारा, पण आता त्यांना जगवा अशी मुवमेंट करायची वेळ आलेली आहे. तर हा एक छोटासा इव्हेंट होता ज्याच्यात इन्सेक्ट वॉक ज्याला म्हणतात, ज्याच्यात आपण फिरता फिरता वेगवेगळे इन्सेक्ट्स बघतो, त्यांची माहिती घेतो आणि त्यातले कुठले इन्सेक्ट्स काय करतात, ते राहतात कुठे, काय खातात, आणि असं पूर्ण एक होलिस्टिक अप्रोचनी ही ॲक्टिव्हिटी करण्याचा हा प्रयत्न होता. तर आणि नूतन हॅलो. आणि नूतन ताईंनी पण आम्हाला आज खूपशा किड्यांबद्दल माहिती दिली. सो तुम्ही काय सांगू शकाल थोडक्यात? आज आम्ही हा एक इन्सेक्ट वॉक घेतला होता लोकांसाठी. आणि आता आम्ही म्हातोबाच्या टेकडीच्या परिसरात आहोत. आम्ही वरती खूप वेगवेगळ्या प्रकारचे किडे पाहिले आणि आमच्याबरोबर छोटी मुलंही होती. मुलांनी सुद्धा खूप एन्जॉय केलं. आणि युजली काय होतं की लोक जास्ती करून प्राणी, पक्षी, झाडं बघायला बाहेर जातात, पण किडे जे आहेत तर त्यांची माहिती विशेष करून कोणाला नसते. इनफॅक्ट किडे हा आपल्या बायोडायव्हर्सिटीचा एक खूप मोठा भाग आहे, पण ते अतिशय छोटे असतात, आपल्याला पटकन दिसत नाहीत आणि त्यांच्याबद्दल जास्त माहिती नसते, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष जात नाही. तर म्हणून आमचा हाच प्रयत्न आहे मित्रकिडा फाउंडेशनतर्फे की अशा ज्या आपल्याला खूप उपयोगी पडणारे हे जे किडे आहेत पण ज्यांची आपल्याला अजिबात माहिती नाहीये, तर त्यांची जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या सगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतो. थँक्स ताई. आणि आम्ही आमच्या 2 मुलांबरोबर आलो आणि त्यांनी खूप धमाल केली, तुम्ही व्हिडिओत पाहिलंच असेल. सो तुम्ही पण जर वेळ मिळाला तर नक्की मित्रकिडाची जी नेक्स्ट वॉक असेल त्याला आवर्जून या. हा, ही वॉक पुण्यात आहे. येस. आणि सगळ्या एज ग्रुपसाठी आयडियल आहे. आम्ही असं काही नाही की तुम्हाला कुठलंही प्रायर नॉलेज हवं किड्यांचं. तुम्हाला अगदी किड्यांबद्दल काहीही माहिती नसेल किंवा तुम्ही पहिल्यांदाच किडे बघायला येणार असाल तरीही तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळतील याची आम्ही काळजी घेतो. धन्यवाद. आपण भेटू आता परत. राहुल दादा आणि नूतनताईंनी म्हातोबाच्या टेकडीवर आम्हाला दिसलेल्या किड्यांबद्दल भरपूर माहिती दिली. प्रथम आणि जिजा यांना या किड्यांना बघता बघता त्यांची माहिती ऐकायला मिळाली. लहान मुले निसर्गात एका ठिकाणी थांबून माहिती ऐकणे तसे कठीणच. त्यांना जे जे नवीन दिसत होते त्याबद्दल प्रश्न विचारून माहिती घेण्यात त्यांना जास्त रस होता. अशा नेचर इन्सेक्ट वॉकमध्ये आम्हाला खूप नवीन गोष्टी कळल्या.